आपल्या सगळ्यांसाठी एक मोठा प्रश्न आहे. खरं तर जास्त महत्वाचं काय आहे? गोष्टी माहीत असणं की त्या गोष्टी प्रत्यक्षात करणं? या खूप जुन्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला धम्मपदातील एका प्राचीन कथेत सापडणार आहे. तर मग जास्त महत्वाचं काय? जे आपल्याला माहीत आहे ते की जे आपण करतो ते? हे नीट समजून घेण्यासाठी चला एका प्राचीन कथेत शिरूया, जी आपल्याला केवळ ज्ञान असणं आणि कृती करणं यातला फरक अगदी स्पष्ट करून सांगते. तर आपली ही कथा सुरू होते प्रसिद्ध जेतवन विहारात. आणि ही गोष्ट आहे दोन मित्रांची. दोघेही भिक्खू होते आणि खूप प्रतिष्ठित घराण्यांतून आले होते. आता हे जे दोन मित्र होते ना, ते अगदी वेगवेगळ्या मार्गांवर होते. एक होता प्रकांड पंडित, म्हणजे ज्याने सर्व पवित्र ग्रंथांमध्ये प्रावीण्य मिळवलं होतं, आणि दुसरा तो होता एक साधक, जो पूर्णपणे ध्यानधारणेच्या सखोल अभ्यासात गढून गेला होता. आणि साहजिकच हे दोन वेगळे मार्ग त्यांच्यात कुठेतरी एक संघर्ष निर्माण करणार होते. एक अशी वेळ येणार होती जी त्यांच्या ज्ञानाची खरी परीक्षा घेणार होती, की शहाणपण म्हणजे नेमकं काय. आणि इथेच अभिमानाचा प्रवेश होतो. तो विद्वान भिक्खू आपल्या पुस्तकी ज्ञानाच्या गर्वात आपल्या मित्राकडे पाहतो. आणि त्याला काय दिसतं? तर अज्ञान. आणि तो विचार करतो, वा, हीच संधी आहे सगळ्यांना दाखवून द्यायची की मी किती श्रेष्ठ आहे आणि याला सगळ्यांसमोर कमी लेखण्याची. पण तुम्हाला माहीत आहे, बुद्धांना सगळं काही कळत असतं. त्यांनी त्या विद्वानाचा तो वाईट हेतू ओळखला. त्यांना हेही माहीत होतं की या अभिमानामुळे त्या विद्वानाचं भविष्य बिघडेल. म्हणून केवळ करुणेपोटी त्यांनी हस्तक्षेप करायचं ठरवलं, जेणेकरून तो विद्वान आपल्या मित्राचं आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे स्वतःचं नुकसान करण्यापासून वाचेल. मग बुद्धांनी काय केलं? त्यांनी धर्मग्रंथांबद्दल काही साधे सोपे प्रश्न विचारले नाहीत. नाही, ते थेट विषयाच्या गाभ्यालाच भिडले. त्यांनी झान आणि मग्ग यांसारख्या गोष्टींबद्दल विचारलं, म्हणजे ध्यानाच्या अत्यंत खोल अवस्था, प्रत्यक्ष ज्ञानप्राप्तीचे मार्ग. बघा, या अशा संकल्पना आहेत ज्या तुम्ही केवळ पुस्तकात वाचून समजू शकत नाही. तुम्हाला त्या जगाव्या लागतात, प्रत्यक्ष अनुभवाव्या लागतात. आणि या परीक्षेचा निकाल तो खूप काही सांगून जाणारा होता. तो विद्वान अगदी शांत होता. त्याला उत्तरच देता आलं नाही. का? कारण त्याचं सगळं ज्ञान सैद्धांतिक होतं, केवळ पानांवरची अक्षरं. पण तो साधक, ज्याने तो मार्ग स्वतः चालून पाहिला होता, ज्याने तो अनुभव जगला होता, त्याने प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं, अगदी शांतपणे आणि स्पष्टपणे. तर बुद्धांनी त्या शांत साधकाची प्रशंसा केली, त्यांच्या प्रसिद्ध शिक्षकाची नाही. आणि हे पाहून साहजिकच बाकीचे भिक्खू गोंधळले. त्यांना हे कळलंच नाही. तेव्हा हे समजावून सांगण्यासाठी बुद्धांनी एक खूप सोपं पण अत्यंत प्रभावी रूपक वापरलं. कल्पना करा की एक गुरांचा कळप आहे. बुद्धांनी हे असं समजावलं. तो विद्वान ज्याच्याकडे इतकं ज्ञान आहे, तो एका गुराख्यासारखा आहे. तो रोज मालकाच्या गायी मोजतो. त्याला नक्की माहीत आहे की किती गायी आहेत. पण त्याला त्या दुधाची, साईची, लोण्याची चव मिळते का? नाही, त्याला फक्त त्याचा पगार मिळतो. याउलट तो साधक, तो त्या कळपाचा मालक आहे, जो त्या कळपातून मिळणाऱ्या सर्व समृद्ध गोष्टींचा आनंद घेतो. मुद्दा अगदी स्पष्ट होता नाही का? विद्वानाला बाह्य गोष्टी मिळाल्या, आदर, मान, सेवा करणारे शिष्य. पण साधकाला काय मिळालं? त्याला मार्गाचं खरं फळ मिळालं. ती आंतरिक मुक्ती, ते मग्गफल, जे खरं बक्षीस आहे. आणि ही शिकवण कायमची लक्षात राहावी म्हणून बुद्धांनी तिचं सार 2 कालातीत श्लोकांमध्ये गुंफलं. असे श्लोक जे हजारो वर्षांपासून पिढ्यानपिढ्या पुढे जात आहेत. पहिल्यांदा त्यांनी त्या व्यक्तीबद्दल सांगितलं जिला खूप काही माहीत आहे, पण जी फार कमी करते. हे मूळ पाली शब्द काळजीपूर्वक ऐका. हे तेच गुराख्याचं रूपक आहे जे श्लोकात मांडलं आहे. तर हा श्लोक आपल्याला काय सांगतो? तो म्हणतो, जरी एखाद्याने पवित्र ग्रंथांचं खूप पठन केलं, पण तो निष्काळजी असेल, त्या ग्रंथांनुसार आचरण करत नसेल, तर तो त्या गुराख्यासारखा आहे जो दुसऱ्याच्या गायी मोजतो. त्याला आध्यात्मिक जीवनाच्या खऱ्या लाभात काहीही वाटा मिळत नाही. आणि मग याच्या अगदी विरुद्ध त्यांनी दुसऱ्या प्रकारच्या व्यक्तीचं वर्णन केलं, जिला कदाचित कमी माहीत असेल पण जी खूप काही करते. आणि आता पुन्हा ते मूळ पाली शब्द ऐकूया. हे शब्द खऱ्या साधकाच्या मार्गाचं चित्र रेखाटतात. हा श्लोक तर खूपच प्रभावी आहे. तो सांगतो की जरी एखाद्याने थोडंच पठण केलं असेल, पण तो शिकवणीनुसार जगत असेल, राग, द्वेष आणि अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न करत असेल, त्याचं मन आसक्तीपासून मुक्त झालं असेल, तर त्या व्यक्तीला आध्यात्मिक जीवनाचा खरा लाभ मिळतो. पाहिलंत, इथे भर सिद्धांतावर नाही, तर साधनेचा परिवर्तनीय शक्तीवर आहे. तर ही प्राचीन कथा आणि हे प्रभावी श्लोक ऐकल्यानंतर आपल्यासाठी आजच्या काळात यातला महत्त्वाचा संदेश काय आहे?
यामागचा मुख्य संदेश खरं तर खूप सोपा पण वैश्विक आहे. केवळ जमा केलेल्या ज्ञानापेक्षा आचरणात आणलेलं ज्ञान नेहमीच अधिक परिवर्तनकारी असतं. खरा बदल आपण काय पाठ करू शकतो यातून नाही, तर आपण काय प्रत्यक्षात करतो यातून येतो. आणि हाच एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला स्वतःला विचारायचा आहे. आपल्या स्वतःच्या आयुष्यात आपण कुठे फक्त गायी मोजत आहोत, कुठे आपण माहिती गोळा करतोय, पुस्तकं वाचतोय, व्हिडिओ पाहतोय, पण त्या दुधाची चव कधीच घेत नाही आहोत, त्या कृतीतून मिळणाऱ्या खऱ्या लाभाचा अनुभवच घेत नाही आहोत.